आई, ए आई, कुठे आहेस तू? दरवाजा उघडून सुमित घरात आला आणि त्याने आईला म्हणजे राधाताईंना आवाज दिला. हॉलमध्ये इकडे तिकडे पाहिल्यानंतर तो सरळ आईच्या खोलीकडे गेला. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या त्याच्या पत्नीने त्याला आईच्या खोलीत जाताना पाहिले. सुमित खोलीत गेला आणि बॅगमधून औषधांचे पाकिट काढत म्हणाला, ही घे आई, तुझी औषधे आणली आहेत. संपली होती ना? आणि हा मलम तुझ्या गुडघ्याच्या दुखण्यासाठी घेतला आहे. राधाताईंनी औषधे घेतली आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, देव तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना देव. हे ऐकून सुमित हसला आणि म्हणाला, अगं आई, जगात जर कोणी सर्वात जास्त नशीबवान असेल तर तो मीच आहे. कारण मला तुझ्यासारखी आई मिळाली आहे. तुला आठवते का, मी लहानपणी तापाने फणफणत असायचो तेव्हा तू रात्रभर मला मांडीवर घेऊन बसायचीस. कधी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायचीस, कधी औषधे द्यायचीस आणि जेव्हा मी हट्ट करायचो तेव्हा हातांचा पाळणा करून मला झुलवायचीस. सुमित आठवणींमध्ये रमला आणि आई त्याला कसे झोपवायची याची नक्कल करू लागला. हे पाहून राधाताई हसू लागल्या. तेवढ्यात पूजा दारात उभी राहून सर्व काही पाहत होती. हात कमरेवर ठेवत ती सुमितला म्हणाली, वा, तुला आईसोबत गप्पा मारायला वेळ आहे. तू तिच्यासोबत बालपणीच्या आठवणी ताज्या करू शकतोस, पण तुला तुझ्या बायकोशी बोलायला मात्र कधीच वेळ नसतो. आईने मला असे वाढवले. आईने माझ्यासाठी त्याग केला, बलिदान दिले. फक्त आईच. अरे देवा, कसला नवरा मिळाला आहे मला. याने तर श्रावण बाळाला देखील मागे टाकले. सुमित आश्चर्यचकित झाला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, हे काय बोलते आहेस पूजा? विचार करून बोल. आणि जर अथर्वला माझी आठवण आली होती तर हे सर्व ऐकवण्याऐवजी त्याला इथे माझ्याजवळ का आणले नाहीस? पूजा अजूनच चिडली आणि जोरात म्हणाली, म्हणजे तू इथून उठणार नाहीस? मग ठीक आहे, बस तुझ्या आईच्या पायाशी. देवाला नवस केला होता का मी की असा नवरा मिळावा म्हणून? असे म्हणत ती तिथून निघून गेली. सुमितने आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, मी निघतो. तो आपल्या खोलीत गेला आणि त्याच्या मुलाला त्याने मांडीवर घेतले. त्याच्या मागोमाग पूजा आली. सुमित तिला म्हणाला, इतक्या छोट्या गोष्टींवरून गोंधळ घालण्यात काही अर्थ आहे का पूजा? इतक्या दिवसांनी मी फक्त 2 मिनिटे आईजवळ बसलो होतो. पूजा गप्प राहिली. सुमित पुढे म्हणाला, ठीक आहे, आता जेवण वाढ, खूप भूक लागली आहे. यावर पूजा अजूनच रागाने म्हणाली, तुला तुझ्या आईलाच स्वयंपाक करायला सांग ना. सुमित म्हणाला, तुला ठाऊक आहे पूजा, आईची तब्येत ठीक नाही. पण पूजाने ऐकले नाही. ती पाय आपटत स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे खोलीत शांत बसलेल्या राधाताईंना भूतकाळ आठवू लागला. सुमित फक्त 10 वर्षांचा होता आणि त्याची बहीण साक्षी 8 वर्षांची, जेव्हा त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. अचानक झालेल्या त्या दुर्दैवी घटनेनंतर राधाताई पूर्णपणे एकट्या पडल्या. आयुष्य एकदम अंधारमय वाटू लागले. एकटी महिला 2 मुलांचे संगोपन कसे करू शकेल? शेजाऱ्यांच्या या प्रश्नाने त्यांच्या मनातही असंख्य शंका निर्माण केल्या. पण त्यांनी हार मानली नाही. राधाताईंनी आपले काही दागिने गहाण ठेवले आणि एक छोटेसे टिफिन सेंटर सुरू केले. त्या घरी स्वयंपाक करून जेवण पोहोचवू लागल्या. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांनी मुलांच्या शिक्षणावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. दिवसभर मेहनत करूनही त्या रात्री सुमित आणि साक्षीला अभ्यासात मदत करायच्या. काळ पुढे जात राहिला. मुलं मोठी झाली. सुमित अभ्यासात हुशार आणि मेहनती होता. शेवटी राधाताईंच्या कष्टाचे चीज झाले. त्याला एक चांगली नोकरी मिळाली. त्याचा पहिला पगार मिळताच त्याने सर्वप्रथम आईसाठी एक आरामदायी खुर्ची खरेदी केली. तो हसत म्हणाला, आई, आता तुला कोणतेही काम करावे लागणार नाही. त्या दिवशी राधाताईंचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांनी देवाचे आभार मानले आणि आपल्या मुलाला मिठी मारत म्हणाल्या, बाळा, माझा संघर्ष यशस्वी झाला आहे. काही काळानंतर राधाताईंनी एक चांगला मुलगा पाहून साक्षीचे लग्न लावून दिले. त्यानंतर सुमितसाठीही अनेक लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. त्यातल्या त्यात एक नाव पूजा होते. सुमितला पहिल्या भेटीतच पूजा आवडली आणि दोघांचे लग्न झाले.
राधाताईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता घरात सून आल्यावर माझे घर अजून आनंदाने भरून जाईल असे त्यांना वाटत होते. त्यांनी पूजाला मुलगी म्हणून स्वीकारण्याचे स्वप्न पाहिले होते, पण वास्तव वेगळेच निघाले. पूजा जशी घरात आली तशीच राधाताईंना जाणवू लागले की तिच्या आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पूजाला तिच्या एकांतात कोणाचाही हस्तक्षेप नको होता, ना सासूचा ना नणंदेचा. विशेषतः तिला नवऱ्याची त्याच्या आईशी असलेली ओढ अजिबात पटत नव्हती. हळूहळू हे स्पष्ट होऊ लागले की पूजाला या घरात फक्त सुमित हवा होता, त्याची आई आणि बहीण नाही. ती सुरुवातीपासूनच राधाताईंपासून अलिप्त राहिली. तिने कधीच सासूच्या कामात रस घेतला नाही. जेव्हा जेव्हा साक्षी माहेरी यायची तेव्हा पूजा तिला पूर्णपणे दुर्लक्ष करायची. सुरुवातीला राधाताईंना वाटले की आत्ताच लग्न झाले आहे, तिला जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. पण दिवस, महिने आणि वर्ष जाऊ लागली तरी पूजाच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट आता ती सासूला उघडपणे टोमणे मारू लागली. तिच्या शब्दांचे तीक्ष्ण बाण रोजच राधाताईंच्या मनाला टोचू लागले. राधाताई दिवसेंदिवस शांत होत गेल्या. कधीतरी पूजा बदलेल, कधीतरी ती माझा सन्मान करेल अशी आशा बाळगत त्यांनी आपले दुःख गिळले. पण तसे झाले नाही. सुमितला अनेकदा जाणवायचे की त्याची आई एकटी पडत आहे. त्याने पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही ऐकायला तयार नव्हती. राधाताई शांतपणे बसल्या होत्या, भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. असो, तरीही सुमितला आशा होती की वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. आज पूजा खूप उत्साहित होती. तिची बहीण रिचा, जिच्याशी तिचे लहानपणापासूनच एक घट्ट नाते होते, अखेर तिचे लग्न ठरले आणि पूजाचे आईबाबा तिच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घरी येत होते. आज घरात स्वयंपाकघरात एक वेगळीच चमक होती आणि घरात मसाल्यांचा सौम्य सुगंध पसरला होता. शाही पनीर, तडका छोले, सुगंधित पुलाव आणि गरम हलव्याचा सुगंध संपूर्ण वातावरण उत्सवमय बनवत होता. सर्व तयारी झाल्यानंतर ती प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेऊ लागली आणि नंतर मीठ योग्य आहे की नाही, गोडवा संतुलित आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासू लागली. हे सर्व पाहून स्वयंपाक खोलीत येणाऱ्या राधाताईंनी विचारले, "काय ग पूजा, आज काही विशेष आहे का, म्हणून एवढी तयारी सुरू आहे?" त्यांनी पूजाला इतक्या कष्टाने काम करताना कदाचित पहिल्यांदाच पाहिले असेल. पूजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती म्हणाली, "हो आई, आज माझे आईबाबा माझी बहीण रिचाच्या लग्नाची पत्रिका घेऊन येत आहेत." राधाताई हलकेच हसल्या. सुनेचा उत्साह पाहून त्यांना आनंद झाला, पण त्याचवेळी त्यांना आत कुठेतरी थोडेसे वाईट देखील वाटले. काही वेळाने पूजाचे आईवडील घरी आले. आईबाबांना पाहून पूजाला खूप आनंद झाला. तिने आईला मिठी मारली आणि त्या दोघांना सोफ्यावर बसवले आणि तीही त्यांच्या शेजारी बसली. जेव्हा राधाताई खोलीतून बाहेर आल्या तेव्हा पूजाची आई सुमित्राताई राधाताईंना मोठ्या प्रेमाने भेटली आणि तिने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पण राधाताईंनी असे दाखवून दिले नाही की त्या त्यांच्या मुलीमुळे नाराज आहेत. मग पूजाने तिच्या आईवडिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रेमाने जेवण वाढायला सुरुवात केली. राधाताई हे दृश्य शांतपणे पाहत होत्या. पूजाच्या चेहऱ्यावर उत्साह होता, तिच्या डोळ्यात चमक होती आणि प्रत्येक शब्दात गोडवा होता. राधाताईंना अचानक 2 महिन्यांपूर्वीचा तो दिवस आठवला जेव्हा त्यांच्या जावयाची परदेशात बदली झाली होती. त्यामुळे साक्षी परदेशात जाण्याआधी तिच्या आईला आणि भावाला भेटायला माहेरी आली होती. पण साक्षीला आलेले पाहून पूजाने एक औपचारिक आणि फिके हास्य दिले आणि मग कोणताही उत्साह न दाखवता ती तिच्या फोनमध्ये व्यस्त झाली. काही वेळ साक्षीने तिच्या आई आणि भावासोबत गप्पा मारल्या. हास्य, विनोद, जुन्या गोष्टी, बालपणीच्या आठवणी. पण पूजा शांतपणे एका बाजूला बसली होती. ऑफिसला जाण्यापूर्वी सुमितने पूजाला फोन करून सांगितले होते, "पूजा, साक्षी आली आहे, तर तू दुपारी राजमा चावल बनव, तिला खूप आवडते." पण तेव्हा पूजाने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. पूजाच्या अशा वागण्याचा सुमितला खूप राग आला, पण त्याला माहीत होते की जर तो काही बोलला तर दोघांमध्ये वाद होण्यास वेळ लागणार नाही. मग पूजा काहीही न बोलता स्वयंपाक खोलीत गेली. काही वेळाने ती बाहेर आली आणि म्हणाली, "आई, मी आज जेवणात खिचडी बनवली आहे."
तुम्हाला कधी खायचे असेल तेव्हा मला सांगा. राधाताई चकित झाल्या आणि म्हणाल्या, पण पूजा, साक्षी आली आहे. तू तिच्यासाठी राजमा चावल बनवला असता तर बरे झाले असते. तिला ते खूप आवडते. यावर पूजाने कंटाळलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले, आई, माझे डोके दुखत आहे. एकतर मी दिवसभर घर सांभाळते, मुलाची काळजी घेते आणि आता जेव्हा मी थोडा आराम करण्याचा विचार केला तेव्हा तुम्ही माझ्याकडे फरमाईश करायला सुरुवात केली. हे ऐकून राधाताईंच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले. साक्षीचा चेहराही पडला. ती म्हणाली, आई, राहू देत, मला भूक नाही आहे. तिने साक्षीकडे पाहिले, जी जबरदस्तीने हसत होती, पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. आज ते दृश्य आठवून राधाताईंचे डोळे अश्रूंनी भरले. आज तीच पूजा तिच्या आईवडिलांवर खूप प्रेम दाखवत होती. त्यांचे आवडते पदार्थ बनवून स्वतःच्या हातांनी त्यांना जेवण वाढत होती. पण राधाताई काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी फिक्या हास्याने त्यांच्या हृदयातील वादळ दाबले आणि शांतपणे खोलीत गेल्या. घरात आनंद होता. दररोज खरेदीचे प्लॅन बनवले जात होते. पूजा जवळजवळ दररोज तिच्या मैत्रिणींसोबत मॉलमध्ये जायची. कधी ती स्वतःसाठी महागडी साडी खरेदी करायची, तर कधी डिझायनर लेहंगा. तिने सुमित आणि अथर्वसाठी नवीन कपडेही खरेदी केले. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेतली, पण राधाताईंसाठी काहीही खरेदी केले नाही. ती दररोज बाजारातून हातात मोठ्या पिशव्या, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात आनंद घेऊन परतायची. मग ती तिच्या आईशी फोनवर बोलायची. लग्नाची तयारी, दागिने आणि कपड्यांबद्दल बोलायची. नातेवाईकांच्या लिस्टबद्दल बोलायची. तिचे आईवडील लग्नपत्रिका देऊन गेले होते. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला आमंत्रण केले होते. लग्नाची पत्रिका हलवत पूजा उत्साहाने म्हणाली, सुमित, प्लीज लग्नासाठी रजा घ्या. लग्नाला फक्त 15 दिवस उरले आहेत. आपल्याला लग्नाआधी आठवडाभर तिथेच राहावे लागेल. हे ऐकून सुमित गप्प बसला. आज सुमित ऑफिसमधून लवकर घरी आला. तो घरात आला तेव्हा घरात पूर्ण शांतता होती. पूजा घरी नसेल असा विचार करून तो आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, काय झाले? तुला बरे वाटत नाही का? तू अजून झोपली आहेस? सुमितने काळजीने आईच्या कपाळावर हात ठेवला. थोडा घाम आला होता. राधाताई म्हणाल्या, काही नाही बाळा, मला सकाळपासून थोडासा अशक्तपणा जाणवत आहे. कदाचित माझी शुगर वाढली असेल. सुमित काळजीत पडला आणि म्हणाला, आई, मग तू मला का सांगितले नाहीस? पूजा कुठे आहे? राधाताई म्हणाल्या, अरे सुमित बाळा, तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या आणि ती त्यांच्यासोबत शॉपिंगला चालली होती. त्यामुळे मी तिला काही बोलले नाही. उगाच कशाला तिच्या आनंदावर विरजण घालू. सुमित म्हणाला, ठीक आहे आई, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तू हे गोळी घे. असे बोलून तो स्वयंपाक खोलीत गेला आणि त्याने आईसाठी पाणी आणले आणि गोळी देत म्हणाला, आई, ही गोळी घे आणि हो, आता तुझी गुडघेदुखी कशी आहे? राधाताई म्हणाल्या, सकाळी गुडघा दुखत होता. मी गोळी घेतल्यावर आराम मिळाला. सुमित काळजीच्या स्वरात म्हणाला, आई, तुला डॉक्टरांना भेटावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सुमित आईला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांची शुगर तपासली, काही आवश्यक चाचण्या लिहून दिल्या आणि काही औषधे दिली. तासाभरानंतर दोघेही घरी परतले. आता राधाताईंना बरे वाटू लागले होते. सुमितने पूजाला आवाज दिला, पूजा, आईसाठी जेवण घेऊन ये. तिला औषधे घ्यायची आहेत. मी औषधे काढून ठेवली आहेत. तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने सुमित बेडरूममध्ये गेला. त्याने तिथे जाऊन पाहिले तर पूजा आरशासमोर उभी होती. नवीन ड्रेसवर ओढणी मॅच करून बघत होती. सुमित म्हणाला, पूजा, मी तुला सांगितले होते आईला जेवण वाढ म्हणून. तेव्हा पूजा बेजबाबदारपणे म्हणाली, हो हो, पण आधी मला सांगा, तुम्ही ऑफिसमधून रजा घेतली की नाही? आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचे आहे. त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, पूजा, मला वाटते आपण 1-2 दिवस आधी तिथे जायला हवे. आईला उगाच त्रास होईल. हे ऐकून पूजाने त्याच्याकडे असे पाहिले की जणू सुमितने मोठा गुन्हा केला आहे. सुमित परिस्थिती हाताळत म्हणाला, ठीक आहे, तू एक काम कर. तू अथर्वसोबत 1 आठवडाभर आधी जा. मी लग्नाच्या दिवशी येईन. आईची तब्येत ठीक नाही आहे. तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी इथे असायला हवे. हे ऐकताच पूजाला राग आला. ती म्हणाली, तू माझ्या बहिणीच्या लग्नाला येणार नाहीस का? तेही फक्त आईची तब्येत ठीक नाही म्हणून? सुमित, सगळे काय विचार करतील?
सुमितने संयम राखला आणि म्हणाला, मी नकार देत नाहीये पूजा. मी लग्नाच्या दिवशी पोहोचेन. जर आईची तब्येत बरी झाली तर मी तिलाही घेऊन येईन. डॉक्टरांनी तिला आरामाची गरज असल्याचे सांगितले आहे. एवढे बोलून सुमित त्याच्या गाडीची चावी उचलून ऑफिसला निघून गेला. सुमित बाहेर जाताना पूजा अजूनही त्याच्याकडे रागाने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात आतून राधाताईंचा आवाज आला. पूजा, मला 1 ग्लास पाणी दे. मला औषध घ्यायचे आहे. पूजाने नजर दुसरीकडे वळवली. आधीच तिचा मूड खराब झाला होता आणि आता सासूची फरमाईश. तिने पटकन पाण्याचा ग्लास भरला आणि ती तावातावाने सासूच्या खोलीत गेली. तिने पाण्याचा ग्लास इतक्या जोरात साईड टेबलावर ठेवला की त्यातील पाणी सांडले. ती म्हणाली, स्वयंपाकघर बाजूलाच आहे. तुम्ही उठून पाणीही घेऊ शकत नाही का? राधाताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, आज माझे दोन्ही गुडघे दुखत होते. नाहीतर मी स्वतः उठले असते. पूजा तिथेच उभी राहिली. तिने भुवया उंचावल्या आणि मग तिच्या शब्दांचे बाण सोडत म्हणाली, बाय द वे, मला एक सांगा, तुम्ही हे जे काही नाटक करत आहात ते यासाठीच ना, जेणेकरून सुमितने माझ्यासोबत माझ्या माहेरी येऊ नये म्हणून? हे पहा, मला सगळं समजतं. नाहीतर काही दिवसांपूर्वी तुम्ही एकदम ठीकठाक होतात. सुनेचे असले बोलणे ऐकून राधाताईंचे हृदय धडधडू लागले. त्या म्हणाल्या, सुनबाई, हे तू काय म्हणतेस? पूजा म्हणाली, हो, जे खरे आहे तेच बोलते. तुम्हाला असे वाटते की मी इथे राहून रात्रंदिवस तुमची सेवा करावी, बरोबर ना? राधाताई म्हणाल्या, नाही सुनबाई, असे नाही आहे. माझी तब्येत खरंच ठीक नव्हती. तू सुमितसोबत लग्नाला आरामात जा. मी आज सुमितशी बोलेन आणि त्याला सांगेन की मला आता बरे वाटत आहे. आणि तसेही म्हातारपणात या सगळ्या गोष्टी घडत राहतात. पूजा म्हणाली, वा, तुम्ही काय नाटक करता आहात. एकतर तुम्ही माझे सर्व प्लॅन बिघडवले आहेत आणि आता तुम्ही असे वागत आहात जणू काही तुमची काहीच चूक नव्हती. सुनेचे बोलणे ऐकून राधाताईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, पण पूजाला काहीही फरक पडला नाही आणि ती पाय आपटत खोलीबाहेर गेली. राधाताईंनी पाण्याचा ग्लास उचलला आणि औषधे घेतली. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर सुमित आईकडे गेला आणि नेहमीप्रमाणे त्याने आईला विचारले, आई, आता तुझी तब्येत कशी आहे? राधाताई हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, आता मी अगदी ठीक आहे बाळा. थोडीशी कमजोरी होती, पण म्हातारपणात हे चालायचेच. त्या पुढे म्हणाल्या, बरं बेटा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. सुमित म्हणाला, हो आई, बोल ना. राधाताई म्हणाल्या, मला वाटतं तू तुझ्या बायकोसोबत तिच्या माहेरी जायला हवे. सुमित म्हणाला, नाही आई, तुझी तब्येत ठीक नाही आणि मी तुला या अवस्थेत एकटीला सोडून शकत नाही. राधाताई म्हणाल्या, अरे बाळा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आजारपण येत जात राहते. याचा अर्थ असा नाही की तू माझ्यामुळे तुझे सर्व प्लॅन रद्द करावेत. हे बघ, मला असे वाटते की तू पूजासोबत तिच्या माहेरी जावे आणि तिच्या आनंदात सहभागी व्हावे. हे ऐकून पूजाही तिथे आली आणि म्हणाली, हेच तर मी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असे क्षण वारंवार येत नाहीत आणि जर आपण माझ्या बहिणीच्या लग्नाला आधी गेलो नाही तर माझ्या आईबाबांना किती वाईट वाटेल. यावर सुमित म्हणाला, मग ठीक आहे पूजा, मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी यायला तयार आहे. आपण तिथे 1 आठवडा राहू. हे ऐकताच पूजाचा चेहरा खुलला. ती म्हणाली, खरंच? मी आत्ता पॅकिंग करते. असे बोलत जशी ती बाहेर जाऊ लागली तेव्हा सुमित म्हणाला, पण पूजा, माझे बोलणे पूर्ण तरी ऐकून घे. ती मागे वळून म्हणाली, आता काय झाले? सुमित म्हणाला, मी आईलाही सोबत घेऊन येईन. अचानक खोलीत शांतता पसरली. पूजाचा चेहरा, जो आत्ताच आनंदाने चमकत होता, अचानक निराश झाला. तिने सुमितकडे तिरकस नजरेने पाहिले आणि म्हणाली, काय? आईसुद्धा? तिचे शब्द जणू तिच्या घशात अडकले होते. मग ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही आहे ना? हो, म्हणूनच मी तिला या अवस्थेत एकटे सोडू इच्छित नाही, सुमित स्पष्ट शब्दात म्हणाला. राधाताई आत्तापर्यंत शांत बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, अरे नाही बाळा, हे योग्य दिसणार नाही. मी माझ्या सुनेच्या माहेरी कशी राहू? सर्वांना काय वाटेल? नाही बेटा, तुम्ही जा. मी लग्नाच्या दिवशी येईन. पण सुमित सहमत नव्हता. त्याने ठरवले होते की एकतर तू त्याच्या आईला सोबत घेऊन जाईल किंवा लग्नाच्या दिवशीच तिथे पोहोचेल. मग काय? पूजाने जड अंतःकरणाने सामान बांधायला सुरुवात केली. जेव्हा तिने तिच्या सुंदर साड्या आणि दागिने उचलले तेव्हा ती मनातल्या मनात कुरकुर करत होती,
पण आता सुमितशी वाद घालण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून तिने शांतपणे तिच्या सर्व वस्तू पॅक केल्या. पुढचे 2 दिवस सुमितही त्याचे ऑफिसचे काम उरकण्यात व्यस्त राहिला आणि मग ते सर्वजण लग्नाला 8 दिवस राहिले असताना पूजाच्या माहेरी निघून गेले. सकाळची वेळ होती. पूजाला वाटले होते की गाडीत बसताच प्रवास आरामात पूर्ण होईल, पण तिच्या सर्व अपेक्षा भंगल्या. राधाताई गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्या होत्या. सुमित गाडी चालवत होता. पूजा आणि अथर्व मागच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण अर्ध्या तासानंतर राधाताई हळूच म्हणाल्या, सुमित बाळा, गाडी कुठल्या तरी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटवर थांबव, मला वॉशरूमला जायचे आहे. सुमितने कोणताही प्रश्न न विचारता गाडी एका ढाब्याजवळ थांबवली. पूजाने तिच्या घड्याळाकडे पाहिले. नाक मुरडत ती मनात म्हणाली की आपण आत्ताच निघालो होतो, पण ती काहीच बोलली नाही. राधाताई परत आल्या आणि गाडी पुन्हा चालू झाली. पण अर्ध्या तासानंतर राधाताईंनी पुन्हा गाडी थांबवली. चालूच राहिले, पण आता पूजाचा राग वाढत होता. अथर्व तर संपूर्ण प्रवासात झोपून राहिला होता, पण पूजासाठी हा प्रवास एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हता. तिला अस्वस्थ पाहून राधाताई म्हणाल्या, मी काय करू सुनबाई, मधुमेहामुळे मला वारंवार जावे लागते. पूजाने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे डोके सीटवर टेकवले आणि डोळे मिटले, जणू ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. वाटेत ट्रॅफिक असल्याने त्यांची समस्या आणखी वाढली. पूजाचा संयम आता नियंत्रणाबाहेर जात होता. ती रागाने म्हणाली, जर आपल्याला इतक्या वेळा गाडी थांबवावी लागली नसती तर आपण ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलो नसतो. सुमित म्हणाला, अगं पूजा, तू का एवढी रागात आहेस? आईने मुद्दाम तर नाही ना गाडी थांबवायला सांगितली होती? पूजा म्हणाली, हो, म्हणजे मीच चुकीची आहे. पूजाने तोंड फिरवले आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. शेवटी ते सर्वजण पूजाच्या माहेरी पोहोचले. पूजाच्या आईवडिलांनी आणि भावजेने त्या सर्वांचे स्वागत केले, पण पूजाच्या चेहऱ्यावरचा निराशा लपू शकली नाही. सुमित गाडीतून सामान काढून आतमध्ये ठेवू लागला, तेव्हा पूजाची आई सुमित्राताई राधाताईंना म्हणाल्या, विहीनबाई, यायला खूप उशीर केला. राधाताई काही बोलणार तेव्हा पूजा म्हणाली, आता काय सांगू आई, दर अर्ध्या तासाला गाडी थांबवावी लागत होती. आईंना वॉशरूमला जे जायचे होते, उगाचच विनाकारण यांच्यामुळे उशीर झाला. ही गोष्ट पूजाने आपल्या सर्व माहेरच्या माणसांसमोर बोलून दाखवली. यावर राधाताई स्पष्टीकरण देत म्हणाल्या, मला डायबिटीसचा त्रास आहे ना, त्यामुळे. मुलीचे असे वागणे पाहून सुमित्राताई अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे विहीणबाई, तुम्ही इथे आरामात येऊन बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप धावपळ सुरू होती. कोणी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते, तर कोणी लग्नाशी संबंधित इतर कामात व्यस्त होते. इतक्यात पूजाच्या वहिनीने इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाली, अरे सुमित भाऊ कुठेच दिसत नाहीयेत. पूजा, जी आधीच चिडली होती, रागाने म्हणाली, आणखी कुठे असणार आहे? आईजवळ बसून तिच्या पायांना मालिश करत असेल. त्याला फक्त त्याची आई हवी आहे. त्याला माझी तर काहीच पर्वा नाही. त्याची आई नेहमी गुडघेदुखीचे निमित्त काढून बसलेली असते. तिचे असे बोलणे ऐकून तिची वहिनी थोडीशी थांबली. तेवढ्यात सुमित्राताई तिथे आल्या आणि तिला समजावत म्हणाल्या, हे बघ पूजा, तुला वाटते तसे काही नाही. जावई बापू तुला प्राधान्य देत नसते तर आठवड्याची सुट्टी घेऊन आपले काम सोडून तुझ्यासोबत इथे आले नसते. पूजा आईचे बोलणे ऐकून गप्प बसली, पण तिच्या चेहऱ्यावर निराशा अजूनही स्पष्टपणे दिसत होती. त्याचवेळी पूजाचा भाऊ त्याच्या काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालला होता. जाता जाता तो सुमितला म्हणाला, भाऊजी चला ना, जरा बाजारात जायचे आहे. ठीक आहे, असे बोलून सुमित त्याच्यासोबत निघून गेला आणि राधाताई हळूहळू बाहेर अंगणात येऊन खुर्चीवर आरामात बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाची थकावट दिसत होती, पण तरीसुद्धा त्या सर्वांच्या आनंदामध्ये सामील झाल्या होत्या. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी त्यांच्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये म्हणून त्या सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात पूजाच्या एका चुलत बहिणीने राधाताईंना पाहिले आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाली, काकू कशा आहात तुम्ही? राधाताईंनी हलकेसे स्मितहास्य करून उत्तर दिले, बेटा आजारपण चालूच राहते, पण तरीही देवाची कृपा आहे की. त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात पूजा उपहासाने म्हणाली, अगं या वयात ह्या घरकाम करू शकत नाहीत, पण लग्नाला येण्यास लगेच तयार झाल्या. तिथे उभ्या असलेल्या पूजाच्या काही चुलत बहिणी तिचे बोलणे ऐकून हसू लागल्या. पूजा पुढे म्हणाली, आईसाठी प्रवास करणे खरोखरच कठीण होते. आम्ही संपूर्ण प्रवासात फक्त वॉशरूम शोधत होतो.
दर अर्ध्या तासाला गाडी थांबवण्याचा आदेश जो येत होता. जर ह्यांना आपण प्रवास करू शकत नाही हे ठाऊक होते तर यांनी घरीच थांबायला हवे होते ना. हे ऐकून पूजाभोवती उभे असलेले लोक पुन्हा हसायला लागले. पण राधाताईंच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसे झाले. त्यांनी कसे तरी स्वतःच्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा चेहरा त्यांना होणाऱ्या वेदना सांगत होता. तिथे असलेले सर्वजण हसत होते, पण राधाताई आतून दुःखी होत्या. दिवस असेच सरत होते, पण गीताच्या वागण्यात जराही बदल झाला नव्हता. तिला अजूनही वाटत होते की तिच्या सासूने तिचा मूड खराब केला आहे. जर सासू तिच्यासोबत आली नसती तर कदाचित तिला जास्त मजामस्ती करता आली असती. हा राग मनात ठेवून पूजा दररोज काही ना काही कारणाने तिच्या सासूला टोमणे मारायची किंवा सासूला दुखावणाऱ्या गोष्टी बोलायची. कधी ती तिच्या सासूच्या सुती साडीची सर्वांसमोर खिल्ली उडवत असे, तर कधी तिच्या आजारपणाची. जेव्हा पूजा तिच्या बहिणीसोबत बाजारात जायची तेव्हा तिची आई सुमित्राताई वेळ काढून राधाताईंजवळ बसायची. आजही तेच घडले. सुमित्राताई म्हणाल्या, विहीणबाई, तुम्हाला इथे काही त्रास तर नाही ना? राधाताई म्हणाल्या, अजिबात नाही, सर्व काही ठीक आहे. शेवटी लग्नाचा दिवस आला आणि संपूर्ण घरात धावपळ सुरू झाली. लग्नाची वरात आली, विधी संपले आणि मग वधूच्या जाण्याची वेळही आली. सर्वांचे डोळे ओले झाले होते. सुमित्राताई आणि त्यांच्या पतीने आपल्या मुलीला मिठी मारली आणि तिचा निरोप घेतला. लग्नाचा थकवा सर्वांनाच आला होता. पूजा आणि सुमितने ठरवले की ते 1-2 दिवस विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी घरी परततील. रात्र झाली होती आणि सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले होते. तेवढ्यात अचानक घरात एक मोठा आवाज आला. आवाज ऐकताच संपूर्ण घर आथरले. सर्वजण आवाजाच्या दिशेने धावू लागले. तो आवाज सुमित्राताईंचा होता. सर्वजण घाबरून तिच्याकडे धावले. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. सुमित्राताई जमिनीवर पडल्या होत्या आणि वेदनेने विव्हळत होत्या. पूजाचा भाऊ आणि वहिनीने लगेच त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची वेदना इतकी तीव्र होती की थोडीशी हालचाल केली तरीही त्या मोठ्याने ओरडत होत्या. पूजा घाबरून म्हणाली, आई, काय झाले? तुला कुठे लागले आहे? सुमित्राताईंनी वेदनेने डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. पटकन गाडी काढली आणि सर्वांनी मिळून सुमित्राताईंना गाडीत बसवले. पूजाचा भाऊ आणि वहिनी तिला रुग्णालयात घेऊन गेले. आईची अवस्था पाहून पूजा काळजीत पडली. घरी परतल्यावर पूजाने विचारले, डॉक्टर काय म्हणाले? सर्व काही ठीक आहे ना? मग तिच्या भावाने सांगितले की पडल्यामुळे स्नायूंवर खूप ताण येत होता, ज्यामुळे आईला खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांनी सांगितले की तिला विश्रांतीची आवश्यकता आहे. हे ऐकून पूजाने सुटकेचा निश्वास सोडला. निदान मोठी दुखापत झाली नाही. घरी परतताच सुमित्राताईंना बेडवर झोपवण्यात आले. आता पूजा गोंधळली होती. सुमितची रजा संपली आणि त्याला परत जायचे होते, पण पूजाला तिच्या आईला या अवस्थेत सोडून जायचे नव्हते. ती म्हणाली, सुमित, मी सध्या आईला या अवस्थेत सोडू शकत नाही. मी आणखी काही दिवस राहीन. सुमितने क्षणभर विचार केला आणि मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, तू आईची काळजी घे. आता मी आणि आई जायला निघतो. मला उद्यापासून ऑफिस जॉईन करायचे आहे. इथे सगळं ठीक झाल्यानंतर तूही ये. पूजाने होकारार्थी मान हलवली. सुमित त्याच्या आईसोबत घरी परतला. सुमित्राताई आता स्वतः उठू शकत नव्हत्या, म्हणून पूजा आणि तिची वहिनी गीता त्यांना आधार देत असत आणि वॉशरूममध्ये घेऊन जात असत. 1-2 दिवस पूजाच्या भावजईने सुमित्राताईंची सर्व प्रकारे काळजी घेतली, सेवा केली. पण जेव्हा 5-6 दिवसांनी सुमित्राताईंनी त्यांच्या सुनेला आवाज दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, कृपया मला थोडा आधार दे. बाथरूमला जायचे आहे. जेव्हा गीता वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनिच्छाने उठून सासूला आधार देत बाथरूममध्ये नेले. नंतर त्यांना परत बेडवर झोपवले आणि मग गीताने बडबडायला सुरुवात केली. माणूस आहे की पाण्याची टाकी? एवढे पाणी प्यायचेच कशाला की सारखे सारखे बाथरूमला जायला लागेल? हे बघा सासूबाई, यावेळेस तर मी तुम्हाला आधार दिला, पण पुढच्या वेळेस माझ्याच्याने काही होणार नाही. पूजा आपल्या भावजेचे बोलणे ऐकून चकित झाली. तिला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. ती म्हणाली, वहिनी, हे तू काय बोलत आहेस? आई किती त्रासात आहे आणि तू? गीता रागाने म्हणाली, आता देवालाच ठाऊक, खरंच यांना त्रास होतो की घरातील कामे करावी लागू नये म्हणून बहाणा शोधत आहेत. मला तर असे वाटते की हे सर्व काही ढोंग आहे. एवढे बोलून ती तिथून निघून गेली. पूजा क्षणभर स्तब्ध राहिली. तिने कधीच विचार केला नव्हता की तिची वहिनी, जिला एक आदर्श सून मानले जायचे, तिच्या आईसाठी असे काही बोलेल. तिने आईकडच्या चेहऱ्याकडे पाहिले,
सुमित्राताईंच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होते. गेल्या काही दिवसातील अनेक घटना पूजाच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. ती तिच्या सासूसोबत ज्या पद्धतीने वागली, त्यांची गुडघेदुखीच्या वेदना, प्रवासादरम्यान वारंवार शौचालयात जाण्याची गरज, सर्वांसमोर सासूची चेष्टा करणे, त्यांना घालून पाडून बोलणे, या सर्व गोष्टींसाठी तिच्या अशा वागण्याने देवाने तिच्या आईला अशी शिक्षा दिली आहे का, असे तिला वाटू लागले. आतल्या आत तिचा जीव गुदमरत होता. संध्याकाळ होत होती. जेव्हा गीता स्वयंपाक खोलीत जाऊ लागली तेव्हा सुमित्राताईंनी तिला हाक मारली. सुनबाई, आज रात्री जेवणासाठी पनीरची भाजी बनव. पूजाला पनीर खूप आवडते. पण गीता कोणतेही उत्तर न देता स्वयंपाकघरात गेली. सुमित्राताईंना वाटले की कदाचित तिने ऐकले नसेल, पण थोड्या वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. गीता म्हणाली, मी रात्रीच्या जेवणात डाळ भात बनवला आहे. तुम्हाला कधी खायचे आहे ते सांगा. हे ऐकून पूजाला असे वाटले जणू काही तिच्या हृदयात बाण घुसलाय. डाळ भात? पण वहिनी, आईने तर तुला पनीरची भाजी बनवायला सांगितली होती. यावर गीता चिडून म्हणाली, तुमच्या आईला बसून फक्त ऑर्डर द्यायची माहिती आहे. इथे मला दिवसभर घरकाम करावे लागते, मुलांची काळजी घ्यावी लागते, तुमच्या आणि तुमच्या आईच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. मग मला सांगा, मलाही थोडा वेळ विश्रांती घेण्याचा अधिकार आहे की नाही? असो, पण मी म्हणते त्या दिवशी लग्नात पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला नाही का? म्हणून आज तुमचा खादाडपणा पुन्हा जागा झाला. एवढे बोलून ती तिथून रागाने निघून गेली. पूजाच्या हातातून पाण्याचा ग्लास सुटता सुटता वाचला. ती शांतपणे उभी राहिली. तिच्या मानसपटलावर ते दृश्य उभे राहिले जेव्हा तिने तिची नणंद माहेरी आल्यावर खिचडी खायला दिली होती. त्यासोबतच 4 शब्दही ऐकवले होते. आज तेच शब्द तिला आणि तिच्या आईला ऐकावे लागले. तेव्हा तिला जाणवले की जेव्हा आपण सांगितलेली गोष्ट लाथाडून दिल्यावर कसा त्रास होतो. रात्र झाली होती, पण पूजाच्या मनात विचारचक्र सुरू होते. दिवसभर घडलेल्या घटनांनी तिला अस्वस्थ करून सोडले होते. आपल्या आईला होणारा त्रास तिला सहन होत नव्हता. ती मनात म्हणाली, बस आता खूप झाले. वहिनीचे असे वागणे मी अजिबात सहन करणार नाही. दादा आल्यावर मी त्याच्याकडे वहिनीची तक्रार करेन. काही वेळानंतर जेव्हा तिचा भाऊ घरी आला तेव्हा पूजा पटकन त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, दादा, तुला ठाऊक आहे का वहिनीने आज काय केले? तिच्या आवाजामध्ये राग होता. ती म्हणाली, आईला आधार देऊन बाथरूमपर्यंत घेऊन जाण्यास तिने नकार दिला. आई नाटक करते आहे असेही म्हणत होती. ती म्हणाली, आई पाण्याची टाकी आहे म्हणून सारखी वॉशरूमला जाते. तिला अशी अपेक्षा होती की हे सर्व ऐकल्यावर तिच्या भावाला राग येईल आणि मग तो त्याच्या बायकोला रागवेल, मारहाण करेल आणि म्हणेल की तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला असे बोलण्याची. पण पूजा तिच्या भावाच्या उत्तराची वाट पाहत होती. पण तिच्या भावाच्या चेहऱ्यावर काही खास भाव नव्हते. उलट तो शांतपणे म्हणाला, मग काय चुकीचे बोलली तुझी वहिनी? हे ऐकताच पूजा चकित झाली आणि म्हणाली, दादा, तू सुद्धा? अरे, तू तर आईची किती काळजी घेत होतास आणि आता अचानक? तिच्या भावाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, पूजा, आई आता बेडवर पडून आहे. तुझी वहिनी घरातील सर्व कामे करते, मुलांची काळजी घेते आणि नंतर आईचीही काळजी घेते. हे सर्व सोपे आहे का? पूजा म्हणाली, पण दादा, तू हे सगळं तुझ्या आईबद्दल बोलत आहेस, जिने तुला जन्म दिला, तुला लहानाचे मोठे केले. मग तिची काळजी घेणे तुझे कर्तव्य नाही का? जर तुला तिचे दुःख समजले नाही तर कोणाला समजेल? पूजाचा आवाज वाढला होता. पूजा हे सर्व बोलत असताना अचानक तिच्या गालावर एक जोरात कानशिलात बसली. ती तिथेच अवाक होऊन उभी राहिली. पण नंतर तिला धक्का बसला जेव्हा तिने पाहिले की तिच्यावर हात उचलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई सुमित्राताई होती. पूजा म्हणाली, आई, तू मला चापट मारली, पण का? आणि तू अगदी व्यवस्थित उभी आहेस. मग हे सगळं काय आहे? पूजाने प्रश्नांचा वर्षाव सुरू केला. तिला काय चालले आहे समजत नव्हते. तिच्या मनात एक गोंधळ सुरू होता. मग सुमित्राताई म्हणाल्या, हे सर्व एक नाटक होते, एक सुनियोजित नाटक. आणि मी ते तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मदतीने तुला धडा शिकवण्यासाठी, तुला तुझा खरा चेहरा दाखवण्यासाठी रचले होते. हे सर्व ऐकून पूजाला जणू श्वास थांबल्यासारखे वाटले. सुमित्राताई म्हणाल्या की जर तू तुझ्या भावाला हे सर्व सांगू शकतेस की त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या आईची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे, तर तुला हे का समजू शकत नाही की तुझा नवरा देखील तुझ्या सासूचा मुलगा आहे? जर तो त्याच्या आईची काळजी घेत असेल तर तू त्याला रागाने ओरडतेस, तू त्याला कठोर शब्दात बोलतेस. मग ही दुटप्पी मानसिकता का? आणि एवढेच नाही तर तू तुझ्या सासूला 4 माणसात तिच्या साडीबद्दल बोललीस, तिच्या आजारपणाची खिल्लीही उडवलीस.
अगं मी तुला समजावून सांगूनही तू कितीतरी वेळा तुझ्या सासूवर ओरडलीस, तिचा अनादर केलास, किती बिचारी लाजेने चूर झाली. पण जेव्हा माझ्यावर, तुझ्या आईवरही अशीच परिस्थिती येते, तेव्हा तुला माझी दया येऊ लागते का? तुला माझं दुःख जाणवू लागते का? जेव्हा तू सर्वांसमोर तुझ्या सासूची चेष्टा करत होतीस, तेव्हा मला तुला धडा शिकवावासा वाटला, पण मला सर्वांसमोर तुझा तमाशा करायचा नव्हता. पण मी मनात ठरवले होते की मी तुला योग्य मार्गावर आणेन, मानवतेचे धडे देईन, पण तू माझे अजिबात ऐकणार नाही. त्यामुळे आम्ही हे नाटक केले आहे. तुला लाज वाटली पाहिजे. तू आमचे तुझ्या सासरी नाक कापले आहेस. आम्ही तुला असे संस्कार तर दिले नाहीत. एकीकडे तू आहेस जिने कधीही तुझ्या सासूला स्वीकारले नाही, आणि दुसरीकडे तुझी सासू आहे जिने तुझ्या इतक्या वाईट वागण्याला न जुमानता कधीही आमच्याकडे तक्रार केली नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, तुझा आदर तुझ्या सासरच्यांशी जोडलेला आहे. त्यांचा अनादर म्हणजे तुला स्वतःला विकणे. सुमित्राताईंचे प्रत्येक शब्द तिच्या आत्म्याला छेद करत होते. प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर हातोड्यासारखा घाव करत होता. ती थरथर कापत होती. अचानक तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. पूजा एकही शब्द बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते, पण हे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, ते तिच्या अपराधपणाचे होते. ती म्हणाली, आई मी खूप वाईट आहे. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मी माझ्या सासूवर खूप अन्याय केला आहे. हे बोलून ती खूप रडू लागली आणि गुडघ्यावर बसली. सुमित्राताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, बेटा, फक्त पश्चाताप करून माणूस महान बनतो, पण खरा पश्चाताप फक्त अश्रू ढाळून येत नाही, तो एखाद्याच्या कर्माने येतो. दुसऱ्याच दिवशी पूजा तिच्या भावासोबत घरी परतली. दारात पाऊल ठेवताच तिला समोर राधाताई बसलेली दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत हास्य होते, पण डोळ्यात एक अवर्णनीय वेदना होती. राधाताई म्हणाल्या, सुनबाई, आता विहीणबाई कशा आहेत? पूजा म्हणाली, ती ठीक आहे. पण पूजाला आता काय बोलावे हे समजत नव्हते. क्षणभरही वाया न घालवता तिने सासूचे पाय धरले आणि म्हणाली, आई प्लीज मला माफ करा. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. राधाताई घाबरल्या. तिने पूजाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही सासूचे पाय सोडत नव्हती. पूजा म्हणाली, नाही, आज मला थांबवू नका. कदाचित मी या जगातील सर्वात स्वार्थी सून आहे. ज्या घराने माझा आदर केला, त्याच घराच्या सांध्यात मी विष ओतले. मी तुमचे प्रेम समजू शकले नाही. सुमितही सर्व काही पाहून स्तब्ध उभा होता. त्याच्यासाठी हे विश्वासार्ह होते. राधाताईंनी पूजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बेटा, निष्पाप मुले चुका करतात, पण आई किती काळ आपल्या मुलांवर रागवू शकते? मी खूप दिवसांपासून वाट पाहत आहे की तू मला मनापासून आई म्हणून स्वीकारशील. हे बोलताच त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्यांनी पूजाला मिठी मारली. त्या रात्री जेव्हा सुमित नेहमीप्रमाणे आईच्या गुडघ्यांना मालिश करण्यासाठी तेल काढत होता, तेव्हा पूजाने हळूच त्याच्या हातातून तेलाची बाटली घेतली. ती म्हणाली, सुमित, ती फक्त तुझी आई नाही आहे. आता मी आईंची सेवा करेन. सुमित स्तब्ध झाला. राधाताईंचे डोळे ओले झाले, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर आनंदाचे होते. आता पूजा त्यांची सून नव्हती, तर मुलगी होती, जिला उशिरा का होईना नात्यांचे महत्त्व समजले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.